नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीजे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रमेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपलं प्रकरण 3 कंपनी अंकेक्षण, कंपनी ऑडिटर याचा अभ्यास आपण करणार आहोत. या प्रकरणातील आपण कंपनी अंकेक्षक व अंकेक्षकाची नेमणूक या दोन घटकांचा विचार आजच्या व्याख्यानात आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी अंकेक्षण म्हणजे काय, तरी कंपनी अंकेक्षणाचा अर्थ हे आपण बघणार आहोत. त्याच्यावर थोडक्यात आपण माहिती घेऊया कंपनी अंकेक्षकाची. अंकेक्षकाचे स्वरूप, त्याचा प्रकार, पावती परीक्षण, मालमत्ता आणि देयतांचे सत्यापन आणि मूल्यांकन, चुका आणि अपराधपेढेचे प्रकार यावरील उपाययोजना इत्यादी माहिती आपण प्रकरण 1 व 2 मध्ये अभ्यासली आहे. आता आपण कंपनीच्या अंकेक्षकाची अधिक माहिती मिळवणार. 1 एप्रिल 1956च्या कंपनी कायद्याप्रमाणे कंपनी ही एक अबाधित अशी संस्था आहे की जी संस्था कायद्याने जन्माला येते, कायद्याने चालते व कायद्याने संपुष्टात देखील येते. भागधारकांचे हित या संस्थेत जोपासले जाते. भागधारकांकडून निवडून दिलेले प्रतिनिधी कंपनीचा कारभार पाहत असतात. याला संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर असे म्हणतात. या संचालक मंडळापैकी कंपनीची दैनंदिन कारभार लक्ष घालणारा संचालक मंडळाच्या वतीने कार्यकारी संचालकांची म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टरची भूमिका बजावत असतो. संचालक मंडळाच्या आधिपत्याखाली व कार्यकारी संचालकांच्या देखरेखीखाली कंपनीच्या गरजेनुसार विभागानुसार निरनिराळा अधिकारी वर्ग व नौकर वर्ग नेमला जातो. या नौकर वर्गाच्या मदतीने कंपनीचे कामकाज चालू असते. कंपनी कायद्यानुसार कंपनीचे अंतिम लेखे प्रसिद्ध केले पाहिजे असे बंधन आहे. हे अंतिम लेखे म्हणजे फायनल अकाउंट नुसतेच प्रसिद्ध करून चालत नाही, तर लेखे अंकेक्षण करूनच प्रसिद्ध केले जातात असे बंधन आहे. कंपनीचा कारभार लक्षात घेता कंपनीचे काही व्यवहार सर्वसाधारण व्यवहारांपैकी संस्थेपेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळे कंपनीच्या अंकेक्षणाचा स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता निर्माण होते. आपल्या देशात कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण करण्याच्या उद्देशाने पहिला स्वतंत्र कायदा 1850 साली पास करण्यात आला. त्यानंतर 1913च्या कंपनी कायद्याने प्रत्येक कंपनीला आपले हिशोब तपासण्यासाठी आणि ते बरोबर असल्याबद्दलचा दाखला देण्यासाठी दरवर्षी अंकेक्षकाची नेमणूक करणे कंपनीवर बंधनकारक केले. याचाच अर्थ कंपनी अंकेक्षण एखाद्या स्वतंत्र व्यक्तीमार्फत करून घेणे 1913च्या कंपनी कायद्यानुसार सक्तीचे करण्यात आले आहे. सन 1956 पासून नवीन कंपनी कायदा अस्तित्वात आला. 1956च्या कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या हिशोब पुस्तकांची तपासणी स्वतंत्र व्यक्तीकडून अर्थात अंकेक्षकाकडून करून घेणे सक्तीचे आहे. तेव्हा प्रथम कंपनीच्या हिशोबाची संपूर्ण तपासणी करून त्याबाबत आपला स्वतःचा अहवाल भागधारकांपुढे सादर करण्याच्या अंकेक्षकाची तपशीलवार माहिती मिळवणे आवश्यक ठरते. कंपनी कायदा 2013 मध्ये देखील अशाच स्वरूपाच्या तरतुदी आहे. कंपनी अंकेक्षणाचा अर्थ यामध्ये कंपनी अंकेक्षक ही एक अत्यंत जबाबदार आणि काळजीपूर्वक करायची नोकरी किंवा रोजगार असून व्यावसायिक नोंदींची काळजीपूर्वक तपासणी तो करत असतो. आता आपण बघूया अंकेक्षकाची पात्रता, क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 141(1) नुसार खालील पात्रता असलेल्या व्यक्तींची अंकेक्षक म्हणून नेमणूक करता येते. पहिला व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट. 1949च्या सनदी लेखापाल कायद्यानुसार म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ऍक्टच्या व्यक्तीने भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेची चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा पास केलेली आहे आणि त्याचबरोबर सदर संस्थेची सभासद आहे अशी व्यक्ती अंकेक्षक म्हणून पात्र समजण्यात येते. केंद्र सरकारने किंवा भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेने ठरवलेली परदेशातील शैक्षणिक पात्रता व योग्यता धारण केलेली व्यक्ती देखील कंपनीची अंकेक्षक म्हणून पात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी आहे भागीदारी संस्था. या भागीदारी संस्थेला सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनच नेमणूक करता येते आणि ते सुद्धा भारतात अंकेक्षणाचा व्यवसाय करणाऱ्या
भागीदारी संस्थेची देखील कंपनीने अंकेक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते. मात्र त्यासाठी त्या भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास केलेली असली पाहिजे. तसेच ते सर्व भागीदार भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचे सभासद असले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया अंकेक्षकाची अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 141(3) नुसार खालील व्यक्ती अंकेक्षक म्हणून कार्य करण्यास अपात्र ठरतात. त्यात भारतात किंवा भारताबाहेर स्थापन केलेली कंपनी. नंबर 2, ज्या कंपनीचे अंकेक्षण करायचे आहे त्या कंपनीचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी. नंबर 3, ज्या कंपनीचे अंकेक्षण करायचे आहे तिचा कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा नोकर. नंबर 4, जी व्यक्ती नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेसाठी कंपनीची कर्जदार आहे किंवा नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेसाठी हमी दिलेली आहे. सध्या जर तुम्ही बघितलं तर हमी दिलेली आहे 1 लाख रुपये आणि जे काही कर्जदार आहे त्यांच्यासाठी जी काही रक्कम आहे ती रक्कम आहे 5 लाख रुपये. म्हणजेच थोडक्यात जी व्यक्ती नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेसाठी कंपनीची कर्जदार आहे, सध्या ही मर्यादा आहे रुपये 5 लाख, किंवा नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेसाठी हमी दिलेली आहे, सध्या ही रक्कम आहे 1 लाख. म्हणजेच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने कंपनीकडून काढलेल्या कर्जास जामीनदार अथवा हमीदार म्हणून राहिलेला आहे अशी व्यक्ती. नंबर 5, जी व्यक्ती किंवा संस्था ज्या कंपनीच्या व्यवसायाशी प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे संबंधित आहे अशा व्यक्ती अथवा संस्थेला त्या कंपनीचा तिचा सूत्रधारक अथवा सहाय्यक अथवा सहयोगी कंपनी अंकेक्षक म्हणून काम करता येणार नाही. नंबर 6, ज्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरुद्ध गुन्ह्याबद्दल केसेस सुरू आहेत व त्याला अजूनही 10 वर्षे झालेली नाहीत अशा व्यक्ती किंवा संस्था. नंबर 7, कलम 144 नुसार सहयोगी कंपन्यांमध्ये नमूद केलेल्या सेवेत रुजू असणाऱ्या व्यक्ती अथवा तिचा सहाय्यक अथवा अंकेक्षक पदास अपात्र ठरतात. नंबर 8, जी खाजगी कंपनी किंवा भागीदारी संस्था संबंधित कंपनीचा व्यवस्थापक, अभिकर्ता म्हणजेच मॅनेजिंग एजंट, चिटणीस, सेक्रेटरी अथवा खजिनदार या पदावर काम करीत आहेत अथवा त्या पदासाठी त्याची नेमणूक झाली आहे असे खाजगी कंपनीचा संचालक अथवा भागीदार संस्थेचा भागीदार असणारा व्यक्ती सुद्धा अपात्र म्हणून ठरवला जातो. 9, अंकेक्षकाची नेमणूक झाल्यानंतर कोणत्याही कारणामुळे अयोग्यता झाल्यास त्या क्षणापासून त्याची नेमणूक रद्द समजली जाते किंवा ती व्यक्ती अंशतः योग्य असेल तरी त्याची नेमणूक रद्द समजली जाते. 10, अंकेक्षक हा कंपनीच्या नौकर म्हणून काम करीत असेल तर तो अंकेक्षक या पदासाठी अयोग्य समजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंकेक्षकाची नेमणूक. अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर, कलम 139. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 139 प्रमाणे अंकेक्षकाची नेमणूक किंवा नियुक्ती पुढील प्रमाणे केली जाते. नंबर 1, कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक. कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक ही पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. नंबर 1, संचालक मंडळामार्फत नेमणूक. कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक कंपनी नोंदणी दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत करावी लागते. अशा अंकेक्षकाची नेमणूक संचालक मंडळामार्फत केली जाते. त्यासाठी संचालक मंडळाला आपली सभा आयोजित करून त्या सभेत ठराव संमत करून कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक करावी लागते. नंबर 2, सभासदांमार्फत नेमणूक. कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या स्थापनेपासून 1 महिन्याच्या आत अंकेक्षकाची नेमणूक केली नाही तर पहिल्या अंकेक्षकाची नेमणूक कंपनीच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमार्फत केली जाते. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत अंकेक्षकाची नेमणूक झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नेमणुकीसंबंधी लेखी सूचना कंपनीने अंकेक्षकाला दिली पाहिजे. अशी सूचना मिळाल्यानंतर अंकेक्षकाने नेमणुकीबाबत 30 दिवसांच्या आत त्याबाबतची लेखी स्वीकृती किंवा संमती कंपनीकडे सादर केली पाहिजे व कंपनीने ही लेखी स्वीकृती नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवली पाहिजे.
केंद्र सरकारमार्फत नेमणूक. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत जर अंकेक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही तर त्या संदर्भात केंद्र सरकारला अंकेक्षक नेमणुकीचा अधिकार आहे. अशा वेळेस कंपनीने म्हणजेच संचालक मंडळाने अंकेक्षक नेमण्यास आपण असमर्थ आहोत असे केंद्र सरकारला 7 दिवसाच्या आत कळवले पाहिजे. अन्यथा कंपनीला व कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 500 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकार कंपनी अंकेक्षणाची नेमणूक करू शकेल. अशा पद्धतीने मुदत ही कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंतच असते. म्हणजेच कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत हा अंकेक्षक आपल्या पदावर राहू शकतो. याच सभेत याच अंकेक्षकाची पुनर्नेमणूक किंवा दुसऱ्या अंकेक्षकाची नेमणूक सभासदांमार्फत केली जाते. नंबर 2, भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 139 प्रमाणे अंकेक्षकाची नेमणूक किंवा नियुक्ती केली जाते. त्याचा दुसरा प्रकार आहे पहिल्या अंकेक्षकानंतर अंकेक्षकाची नेमणूक. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीच्या अंकेक्षकाची नेमणूक साधारणतः फक्त 1 वर्षाकरताच करता येते व ही नेमणूक सभासदांमार्फत केली जाते. कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे सभासद साधा ठराव संमत करून पहिल्या अंकेक्षकाचीच पुनर्नेमणूक करतात किंवा नवीन अंकेक्षकाची नेमणूक करू शकतात. अशा अंकेक्षकाची मुदत पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत असते. जर कंपनीच्या सभासदांना संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या अंकेक्षकात काढून टाकायचे असेल तर सभासद पहिल्या वार्षिक सभेत साधा ठराव संमत करून पहिल्या अंकेक्षकास काढून टाकू शकतात. मात्र त्यासाठी पहिल्या वार्षिक सभेपूर्वी किमान 14 दिवस अगोदर सर्व सभासदांना त्याची सूचना पाठवण्यात आली पाहिजे आणि त्या सभेमध्ये त्या सूचनेत असे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की या सभेत कंपनीच्या पहिल्या अंकेक्षकाला काढून टाकण्याचा ठराव मांडला जाणार आहे. नंबर 3, संचालक मंडळामार्फत अंकेक्षकाची नेमणूक. कंपनी कायद्याच्या कलम 224(6) नुसार कंपनीचे संचालक मंडळ देखील अंकेक्षकाची नेमणूक करू शकतात. जर आकस्मिकपणे एखाद्या अंकेक्षकाचे पद रिकामे झाले असल्यास, उदाहरणार्थ अंकेक्षकाचा मृत्यू, राजीनामा व्यतिरिक्त किंवा इतर कारण, त्या जागी नवीन अंकेक्षकाची नेमणूक संचालक मंडळामार्फत केली जाते. त्यासाठी संचालक मंडळाला आपल्या सभेत ठराव संमत करावा लागतो. संचालक मंडळाकडून नेमून झालेल्या अशा अंकेक्षकाची मुदत येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत असते व या सभेत अशा अंकेक्षकाची पुनर्नेमणूक किंवा नवीन अंकेक्षकाची नेमणूक भागधारकांमार्फत केली जाते. भागधारकांमार्फत अंकेक्षकाची नेमणूक. भागधारकांमार्फतही अंकेक्षकाची नियुक्ती केली जाते. त्यात नंबर 1, विशेष ठरावाद्वारे अंकेक्षकाची नेमणूक. कंपनी कायद्यातील 1974च्या दुरुस्ती व कलम 224(अ) नुसार पुढील परिस्थितीत कंपनीच्या अंकेक्षकाची नियुक्ती किंवा फेरनियुक्ती कंपनीच्या वार्षिक सभेत भागधारकांमार्फत केली जाते. सभासदांना त्यासाठी आपल्या सभेत विशेष ठराव संमत करावा लागतो. ज्या कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलापैकी किमान 25% भाग भांडवल हे सार्वजनिक वित्त संस्था, सरकारी कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीयकृत बँक, विमा कंपन्या इत्यादींची असेल अशा कंपनीच्या अंकेक्षकाची नेमणूक विशेष ठरावाने भागधारकांमार्फत केली जाते. नैमित्तिक अंकेक्षकाची नेमणूक. भारतीय कंपनी कायदा 1956च्या कलम 224(6) नुसार सध्या कार्यरत असलेल्या हिशोब तपासणीने जर आपला राजीनामा दिलेला असेल तर ते पद नैमित्तिकरित्या रिकामे होते. अशा परिस्थितीत कंपनीला सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते व ते या विशेष सभेत सभासद ठराव संमत करून नवीन हिशोब तपासणीची नेमणूक करू शकतात. अशा पद्धतीने हिशोब तपासणीचे रिक्त पद भरण्यात येते. नंबर 5, केंद्र सरकारमार्फत अंकेक्षकाची नेमणूक. कंपनीच्या संचालक मंडळ व सभासदांप्रमाणेच केंद्र सरकार देखील अंकेक्षकाची नेमणूक करू शकते. आणि नंबर 6, संयुक्त अंकेक्षकाची नेमणूक. ज्या व्यवसाय संस्थेच्या व्यवसायाचे प्रमाण मोठे असते अशा व्यवसाय संस्थेच्या व्यवहारांची संख्या देखील प्रचंड असते. त्यामुळे अशा संस्थेत 2 किंवा त्यापेक्षा जास्त अंकेक्षकाची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांमार्फत केली जाते. उदाहरणार्थ विमा कंपन्या, बँकिंग कंपनी इत्यादी.
अशा कंपन्यांमध्ये संयुक्त अंकेक्षक नेमले जातात. अशा अंकेक्षकाची जबाबदारी वैयक्तिक तसेच संयुक्तपणे असते. परंतु जर संयुक्त अंकेक्षकाने परस्परातील कराराची कामाची विभागणी केलेली असल्यास त्या करारानुसार त्यांच्यावर जबाबदारी असते. संयुक्त अंकेक्षक आपला अहवाल संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे कंपनीला देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला स्वाध्याय म्हणून तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते पुढील प्रमाणे. पहिला प्रश्न आहे, कंपनी अंकेक्षकाची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट करा. येथे तुम्हाला कंपनी अंकेक्षकाची पात्रताही लिहायची आहे आणि कंपनी अंकेक्षकाची अपात्रता लिहायची आणि दोघांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यानंतर अंकेक्षकाच्या नेमणुकीबाबतच्या तरतुदी. अंकेक्षकाबाबत नेमणुकीबाबतच्या ज्या विविध 6 वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आपण बघितल्या त्याचं स्पष्टीकरण इथे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.